जनतेच्या विश्वासाचा दीप, विकासाचा अखंड प्रवाह आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक असलेले महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सावंतवाडी तालुका सामाजिक उपक्रमांच्या उत्सवाने उजळून निघाला। शिवसेना व दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान, वृक्षदान, शैक्षणिक साहित्य वाटप ला समाजसेवेचा अनोखा आयाम प्राप्त झाला। संपर्क कार्यालयात अन्वेषा आणि विदिशा या चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि शुभेच्छांच्या वर्षावात कार्यालय परिसर आनंदमय झाला। दरम्यान मुंबईतील निवासस्थानी केसरकर कुटुंबियांनीही त्यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छांचा वर्षाव केला। युवा रक्तदाता संघटना व नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते झाला। त्यानंतर महिला जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बिस्किट वाटप करण्यात आले। अंकुर केंद्रातही हा उपक्रम राबविण्यात आला। ग्रामीण भागातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य व वृक्ष वाटप करून समाज उपयोगी कार्याची परंपरा जपण्यात आली। वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधताना आमदार दीपक केसरकर म्हणाले, मी माझा वाढदिवस कधीच वैयक्तिक स्वरूपात साजरा करत नाही। जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे खरे बळ आहे। माझे संपूर्ण जीवन जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे आणि त्यांचे प्रेम हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे। त्यांच्या या भावनिक शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी 20 जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित भव्य आरोग्य शिबिराची माहिती देत जवळपास 22 पेक्षा अधिक आरोग्य सेवा, 100 तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आणि गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले। या आरोग्य महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। सेवाभाव, समाजकारण आणि जनतेशी असलेली आत्मीय नाय या त्रिसूत्रीचा प्रत्यय देणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांतून आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साह, आनंद आणि जनकल्याणाच्या संकल्पाने अविस्मरणीय ठरला। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत कवेटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुका प्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, अशोक दळणी, जिल्हा परिषद सदस्या सुधा कौठणकर, नगरसेवक अजय गोंदावळे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, प्रणाली टेळवे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, भारती मोरे, ॲडव्होकेट सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अनारोजीन लोबो, देव्या सूर्याजी, सुरेंद्र बांदेकर, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, तात्या वेंगुर्लेकर, विश्वास घाग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। असे अनेक उपक्रम आमचे जिल्हा प्रमुख संजू परब साहेब, नीताताई यांच्या माध्यमातून आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ल्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये दीपक भाईंच्या वाढदिवसाचे विविध उपक्रम केले जात आहेत। आणि त्याचाच उपक्रम या ठिकाणी आपल्याला सांगतील, या ठिकाणी सुद्धा एक शिबिर घेण्याचं त्या बाबतीत जिल्हा प्रमुख आपल्याला मार्गदर्शन करतीलच। आणि असा नेत्याचं आपण काम करत असताना या ठिकाणी आज देवासुदेवींच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि आपण सगळे सहभागी झालात, नगरसेवक आणि शहरातले सर्व कार्यकर्ते आहेत। आणि रक्तदान म्हणजे एक प्रकारे आपल्या मनुष्याला किंवा माणसाला एक आधार देणं आणि त्याला एक चांगल्या पद्धतीने आरोग्य त्याचं असू दे किंवा जीवदान देणं, हे सगळ्यात महत्वाचं काम आपण या ठिकाणी करतो। अनेक वर्ष संजूबाई पण शहरामध्ये काम करतात, ग्रामीण भागामध्ये सुद्धा पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर केले जातं आणि त्याचाच फायदा या ठिकाणी रक्तपेढी असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांचा फायदा होतो। वेळी प्रसंगी अनेक अपघात असतात आणि त्यावेळी या ठिकाणी हा रक्तपुरवठा आपण आपल्या माध्यमातून होत असताना माणसाचं जीवन म्हणजे माणसाचा प्राण वाचवण्याचं काम आपण सर्वजण कार्यकर्त्यांच्या रक्तदानातून केलं जातं। आणि अशा प्रकारच्या आपण आणि त्या सगळ्यांचं तेच मत आहे की संजय पण की अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम घेऊन, लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना चांगली सेवा मिळावी, या ठिकाणी सुद्धा या रक्तदान शिबिर म्हणून लोकांना चांगल्या प्रकारे आरोग्य त्यांचं चांगलं राहावं, अशा प्रकारची दीपक भाईंची सुद्धा भूमिका असल्यामुळे आज आपण या ठिकाणी
रक्तदान करत आहेत. मी सर्व रक्तदान करणाऱ्यांनी शुभेच्छा देतो, आपल्यालाही शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सावंत यांनी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपण चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. आपणही आणि आपला संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ सुद्धा या वैद्यकीय सेवेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतात. आणि आता आहे की दीपक भाईंच्या माध्यमातून काही लोकांना माहिती नसेल, अनेक कोट्याने रुपये या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही फक्त जाहिरात करत नाही, म्हणून ही एक संधी साधून मी आपल्याला सांगतो की आमच्याकडे तशी यादी आहे, वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात सुद्धा यादी आहे की लोक काय ते सांगतात की काय सेवा केली जात नाही, कोण लक्ष घालत नाही. संजीव परब तर नेहमीच असतं, सूर्याजी तर नेहमीच आघाडीत असतो. आमच्यासारख्या ग्रामीण भागात समजल्यानंतर आम्ही नंतर येतो हॉस्पिटलमध्ये. अशा प्रकारे रात्रंदिवस 24-48 तास सेवा देण्याचं कार्यकर्त्यांचं काम निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि अशा प्रकारे या हॉस्पिटलचं दीपक भाईंनी सुद्धा अनेक प्रकारे मग ते साहित्य रूपात असू दे, पैशाच्या रूपात असू दे, आमदार निधी असू दे, शासकीय निधी असू दे, अनेक निधीमधून या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध केल्या. काही अडचणी आहेत त्या निश्चितच होणार आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा यापुढे वैद्यकीय काही डॉक्टर स्टाफ नसतो, ते पण सुद्धा करण्याच्यासाठी स्वतः जिल्हा प्रमुख सुद्धा प्रयत्नशील आहे. आणि आपण या ठिकाणी आला चांगल्या प्रकारे ते एक चांगल्या प्रकारे योगदान देण्याचं काम केल्याबद्दल आपल्याला शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. त्यांचे अडीअडचणी खूप आहेत, त्या अडीअडचणी ते मार्ग काढून अशा नवीन उपक्रम राबवतात, याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते. आज आपले लाडके आमदार, विद्यमान आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांच्या बाबांच्या वाढदिवसानिमित्त आमचं इथे येणं होतं आणि त्यावेळी ह्या अडीअडचणी आम्ही बघत असतो. परंतु कायमस्वरूपी आमचे देव्या सूर्याजी असो किंवा इथला स्टाफ असो किंवा डॉक्टर साहेब, आता आपण रुजू झालेला आहात, ह्या ज्या अडीअडचणी ह्याच्यापूर्वी आपले डॉक्टर नव्हते, त्यांनी खूप चांगलं सगळ्यांना मदत केलेली आहे, तशीच आपणही करावी. आणि अशी मी आपल्याला विनंती करते, कारण अडीअडचणीतून मार्ग काढूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजचं जे आपण रक्तदानाचं शिबिर असो किंवा फळ वाटप चालतं, हे एक माध्यम आहे की दीपक भाईंनी आपल्या प्रती जी आपली आठवण काढलेली आहे, त्या आठवणीतून ह्या हॉस्पिटलला काही ना काही मदत व्हावी या उद्देशाने हे उपक्रम आपण राबवलेले आहेत. सर्व दानामध्ये जे काही श्रेष्ठ दान असतं हे रक्तदानाचं दान असतं, कारण ह्याच्यामध्ये आपण कुणाचे तरी प्राण वाचवत असतो आणि ते आपल्याला माहितही नसतं. आणि त्यामुळे जे रक्तदान आज करणारे असतील त्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो असे मी आशा व्यक्त करते. तसेच आपले माननीय दीपक भाई यांनाही चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून अनेक चांगल्या सुविधा इथपर्यंत आपल्यापर्यंत राजकारणाच्या माध्यमातून पोहोचू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. आज आपण इथे सर्व उपस्थित राहिला. दीपक भाईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य आरोग्य पाटेकर देव अशी पाटेकरच्यांनी प्रार्थना करतो. आणि देव्या सूर्याजी आणि देव्या सूर्याजीच्या टीमचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी दीपक भाईंच्या वाढदिवसादिनी हा एक सुंदर उपक्रम जो समाजाला उपयोगी आहे असा उपक्रम साधला, म्हणून देवा सूर्याजीच्या आणि देवा सूर्याजीच्या टीमचं अभिनंदन. अशोक दळवींनी सांगितलं की सन्मान्य केसकर साहेबांनी या मतदारसंघासाठी ग्रामीण भागात असो किंवा शहरात असो काय काय कामं केले, पण त्याचा मोठेपणा कधी दीपकभाईंनी घेतला नाही आणि घेणार पण नाही. गेली 1.5 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम करतोय. याच्या आधी आम्ही राणेसाहेबांबरोबर काम केलं, पण या 1.5 वर्षात मला असे अनुभव आले की सरळ साधा माणूस, कधी कोणाचं वाईट न बघणार माणूस म्हणजे सन्मान्य दीपक केसरकर. काही असू दे, पण कोणाचं वाईट चिंतत नाहीत आणि वाईट बघत नाहीत. आणि आम्ही अनेक वेळा त्यांच्या गाडीत बसतो, त्यांच्याशी संपर्क साधतो, त्यांच्याशी बैठका करतो, पण सगळ्यांचं चांगलं व्हावं हा त्यांचा उद्देश असतो. म्हणून असं एक दीपक केसरकर आमदार असे मतदारसंघाला परत मिळणं कठीण आहे. आणि भविष्यात मी अशी प्रार्थना करतो की त्यांना या महाराष्ट्र राज्याचं मंत्रिपद मिळावं अशी मी पाटेकरच्यांनी प्रार्थना करतो. आणि निश्चितपणे मंत्रिपद त्यांना मिळेल अशी मला खात्री आहे. त्याच्यामुळे त्यांना वाढदिवसानिमित्त याच शुभेच्छा देतो की त्याने उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्या ज्या ज्या काही मनात इच्छा आहेत त्या पूर्ण हो. त्यामुळे जास्त काय नाही बोलता इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.